आदल्या दिवशी अजित पवार आले, दुसऱ्या दिवशी लगेच देवेंद्र फडणवीस बोलवले गेले, तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे प्रवक्ते बाहेरून बोलवले। पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 3 दिवसांपासून महेश लांडगेंनी राडा करून ठेवला। कारण काय तर उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना सहजासहजी डिवचण्याची ताकद शक्यतो करंट राजकीय नेता जो सक्रिय आहे, ऍक्टिव्ह आहे, तो करत नाही। कारण अजित पवारांशी पंगा म्हणजे लॉंग टर्मचं राजकारण खराब करून घेणं। पण भोसरीचे पैलवान महेश लांडगे हे मात्र ओपनली अजित पवारांना नडतात। एवढंच काय, पुण्याचे पालकमंत्री असणाऱ्या अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये काही विकास कामांचे उद्घाटन करायचे असतील तरी सुद्धा 10 वेळेस विचार करावा लागतो। कारण पिंपरी चिंचवडमध्ये होणारं कुठलंही उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते व्हावं असं महेश लांडगेंना वाटत नाही। त्यांचा थेट एक फोन जातो आणि देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवडमध्ये हजर होतात। अर्थात फडणवीस सुद्धा महेश लांडगेंना तितकीच ताकद देत आहेत ही गोष्ट पडद्याआड असली आणि समोरून महेश लांडगे विरुद्ध अजित पवार असंच काहीसं दिसत असलं तरी सुद्धा मागच्या 2 दिवसांपासून महेश लांडगे ओपनली अजित पवारांच्या विरोधात गेलेत असं म्हणायला जागा उरते। विषय एवढाच होता की अजित पवारांनी अमुक विकास कामं केले म्हणण्यापेक्षा टेंडर पास केले होते किंवा नुसता प्रस्तावच तयार झाला होता, ती कामं आता झाली आहेत आणि त्याचं क्रेडिट अजित पवारांनी घेतलं। महेश लांडगेंना इतकंसही क्रेडिट अजित पवारांना जावं असं सध्याच्या घडीला वाटत नाहीये। जे काही करतायत ते फडणवीस आणि इथलं स्थानिक भाजप करतंय हे दाखवण्याच्या प्रयत्नात महेश लांडगेंनी ओपनली अजित पवारांच्या विरोधात दुश्मनी घेतली। आता या दुश्मनीचे साइड इफेक्ट्स काय होतील हा पुढचा भाग असला तरी होऊ घातलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत याचा इम्पॅक्ट थेट दिसतोय। यामध्ये आणखी एक गोष्ट महेश लांडगेंनी साधली ती काय माहितीये, राष्ट्रवादी सोबत युतीच नको। म्हणजे जिथे अजित पवार आणि भाजपा वरच्या लेवलवर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती करणार असं म्हणतायत, महेश लांडगेंनी स्थानिक लेवलवरती अजित पवारांनाच थेट विरोध दाखवल्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची युती होतच नाहीये असं चित्र तयार करून दिलंय। आणि तसं करायचं असेल तर आम्ही कुठेही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं काम करणार नाही असा सुद्धा पडद्याआडून महेश लांडगेंनी मेसेज दिला। आता थोडक्यात जर खालच्या लेवलवर म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार विरुद्ध भाजप अशीच परिस्थिती निर्माण झाली तर तिथे भाजपला सगळ्या जागा लढण्याचा चान्स मिळतोय आणि अजित पवारांनाही सगळ्या जागा लढण्याचा चान्स मिळतोय। ग्राउंड लेवलची रियालिटी बघितली तर याचा फायदा स्थानिक नेत्यांना जास्त होतोय कारण जास्तीच्या जागा मिळतात। आता राहिला विषय ताकदीचा। 2017 नंतर भाजपची ताकद महानगरपालिकेवर होती। आता अजित गव्हाणे ज्यांनी 37 नगरसेवकांना घेऊन अजित पवारांच्या गटामध्ये प्रवेश केलाय तिथे सुद्धा अजित गव्हाणेंना सबकुछ माफ आहे। कारण काय की जो कोणी पैलवानाच्या विरोधात माझ्यासोबत यायला तयार असेल त्याला सगळं काही माफ असा फॉर्म्युला पिंपरी चिंचवडमध्ये बनला आणि त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर अजित गव्हाणे जे शरद पवार गटामध्ये गेले होते त्याचा इतकासाही फरक जो होता तो फरक अजित पवारांना पडला नव्हता। कारण तिथे उभी असलेली कॅन्डिडेट काय राष्ट्रवादीची नव्हती, ती जागा तशीही भाजपला सुटणार होती। भाजप ज्यांना उमेदवारी देणार होते ते महेश लांडगे होते। महेश लांडगे आणि अजित पवार यांचं तसंही पटत नाहीये आणि त्यामुळे अजित गव्हाणे तिकडे गेले काय आणि इकडे आले काय याचा फरक विधानसभेसाठी तरी अजित पवारांना पडत नव्हता। पण आता जेव्हा विषय महानगरपालिकेचा आहे त्यावेळी अजित गव्हाणे इकडे येणं याचा फायदा अजित पवारांना दिसू लागलाय। कारण काय की तो व्यक्ती पैलवानाच्या विरोधात उभा राहणार आहे आणि म्हणून अजित गव्हाणेंना सबकुछ माफ अशी परिस्थिती पिंपरी चिंचवडमध्ये तयार झाली आहे। चिंचवडमध्ये शंकर जगताप आणि पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे, तर आता तिन्ही बाजूने फक्त एका ठिकाणी अण्णा बनसोडे, 2 ठिकाणी बीजेपी आहे। बीजेपी मध्ये सगळं काही अजूनही महेश लांडगेंचं चालतंय आणि त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये पूर्ण ताकद लावावी लागणार आहे। विधानसभेप्रमाणे नगरसेवकांचं एकेका प्रभागातील इलेक्शन होईल असं चित्र तयार झालंय आणि पुढचं चित्र म्हणजे युतीच जी आहे ती पिंपरी चिंचवडमध्ये होऊ नये त्यासाठी महेश लांडगेंनी ओपनली 3 महिने अगोदरच अजित पवारांच्या विरोधातच थेट फिल्डिंग लावली।
त्याचे परिणाम काय होतील याचा विचारही जो आहे तो महेश लांडगेंनी केला नाहीये आणि ज्या अर्थी एखादा आमदार कट्टरपणे एखाद्या मोठ्या नेत्यांना ओपनली नडतोय त्याचा अर्थ असा आहे की देवाभाऊचा आशीर्वाद पाठीशी आहे. म्हणजे तुम्ही बघितलंच असेल ना की महेश लांडगेंनी देवेंद्र फडणवीसांना परवाच्या कार्यक्रमामध्ये बोलणं आणि भाऊ असं भाऊ तसं भाऊ हे भाऊ ते भाऊ भाऊ जे सांगत होतं याचा अर्थ देवाभाऊचा हात डोक्यावर आहे. त्यामुळे ओपनली महेश लांडगे अजित पवारांना नडतात. आता पिंपरी चिंचवडमध्ये जे घडतंय ते अजित पवार विरुद्ध भाजप म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, थोडक्यात महेश लांडगे असं चित्र आहे. तर मग तिथे शिंदे गट काय करणार आहे, तिथे उद्धव ठाकरेंची सेना काय करणार आहे, तिथे महाविकास आघाडी काय करणार आहे, तिथे शरद पवार काय करणार आहे, असे अनेक प्रश्न आहेत. पण या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी आता महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यामध्ये सुरू झालेलं ओपनली वॉर नेमकं पुढच्या काही महिन्यात कोणत्या स्टेजपर्यंत जातं हे पाहूयात. लवकरच आपण भोसरी पिंपरी चिंचवडचा स्थानिक लेवलचा स्थानिक नगरसेवकांचा आढावा घेऊन नगरसेवकांसोबत बातचीत करून काही प्रवक्त्यांसोबत बातचीत करून तिथलं वातावरण नेमकं कुठून कसं फिरू शकतंय, कोण तिकिटाच्या रेसमध्ये येऊ शकतंय, कुणाचं तिकीट कापलं जाऊ शकतंय यावरती थेट ग्राउंड झिरोवरती विश्लेषण करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आम्हाला सांगा की सध्याची पिंपरी चिंचवडमधील करंट पॉलिटिकल परिस्थिती काय, झेंडा महानगरपालिकेवर कुणाचा फडकेल, भाजपा की राष्ट्रवादी? जय महाराष्ट्र.